नमस्कार. थोडा उशीर झाला, सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करून आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अल्निनोचं संकट आपल्या सगळ्या महाराष्ट्र देशावर असताना आपल्या सगळ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे की उजनीच्या धरण क्षेत्रामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये खूप चांगला पाऊस झालेला आहे. त्यासोबत सह्याद्रीचा जो पट्टा आहे, डोंगराचा पट्टा आहे, महाबळेश्वर पासून हा सगळा परिसर, या सगळ्याच भागामध्ये खूप चांगला पाऊस झालेला आहे. आणि चांगला पावसाचा परिणाम म्हणून आपल्या सगळ्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे की उजनी आता 97% भरलेला आहे. त्यामुळे खूप मोठं संकट जे सोलापूर जिल्हा आणि उजनीच्या लाभ क्षेत्रावर येणार होतं, ते संकट आता बऱ्यापैकी दूर झाले म्हणायला हरकत नाही. त्यामुळं गेल्या काही दिवसापासून आपण सातत्यानं पाहिलं की पिण्याच्या पाण्याच्या पुढच्या वर्षीच्या ऑगस्ट पर्यंतच्या तरतुदीच्या अनुषंगानं उपयुक्त जलसाठे पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित करण्यासंदर्भातला निर्णय झालेला होता. आणि त्यामुळं उरमोडीच्या उजनीच्या धरण परिसरातील आणि नदीच्या बाजूच्या परिसरातील सगळ्या कृषी पंपाची वीज आपण पूर्वी 3 तास केली, पुन्हा आपण नंतर 5 तास केली आणि आज पासून ती वीज पूर्ववत करण्याचा निर्णय घेतलेला आहे. जशी पूर्वी शेतकऱ्यांना वीज मिळत होती त्याच पद्धतीनं शेतकऱ्यांना वीज मिळेल, म्हणजे 8 तास शेतकऱ्यांना वीज मिळेल असा आदेश आज कलेक्टर महोदयांनी सकाळीच आमची चर्चा झाल्याप्रमाणे केलेला आहे. त्यामुळे सगळ्या शेतकरी बांधवांसाठी आनंदाचा विषय आहे की उजनी 97% भरलंय आणि आता शेतकऱ्यांची वीज पुरवठा केली जाणार आहे. हा एक विषय आहे. त्यासोबत आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सोलापूरची विमानसेवा मध्यंतरीच्या कालखंडामध्ये बंद झालेली होती. ती विमानसेवा 2 तारखेपासून चालू होते आणि 2 तारखेपासून सोलापूर ते मुंबई सोमवार आणि बुधवार ही विमानसेवा सोलापूर ते मुंबई सायंकाळी 7:40 इथून निघेल आणि 7 वाजता ती मुंबईमध्ये पोहोचणार आहे. सोलापूर ते मुंबई शुक्रवार आणि रविवार 2 वाजता दुपारी निघेल आणि 3:20 ती पोहोचेल. मुंबई ते सोलापूर सोमवार ते बुधवार दुपारी 3:50 निघेल आणि ते 5 वाजता पोहोचेल. त्यासोबत मुंबई ते सोलापूर शुक्रवार आणि रविवार ती 12:10 ते मुंबईतून निघेल आणि 1:30 वाजता पोहोचेल. अशा पद्धतीचं विमान सेवेचं शेड्यूल आता आलेलं आहे. त्यामुळे सोलापूर मुंबई ही विमानसेवा आता पूर्ववत होणार आहे. ही आपल्या दृष्टीने एक आनंदाची बातमी होती. त्यासोबत आणखी एक आनंदाची बातमी देत असताना आपल्या जिल्ह्याचे कलेक्टर सन्माननीय कार्तिकेयन यांचं मी मनापासून कौतुक करेन, त्यांचं अभिनंदनही करेन की त्यांनी उड्डाण पुलासाठी महाराष्ट्र शासनाची जागा महानगरपालिकेकडे हस्तांतरित केलेली आहे. जो गेल्या अनेक वर्षापासूनच्या उड्डाण पुलाच्या जागेचा विषय साधारण 94% जागा आता महापालिकेकडे हस्तांतरित केलेली आहे. त्यामुळे उड्डाण पुलाच्या काम चालू करण्यातला सगळ्यात मोठा अडथळा संपलेला आहे आणि प्रत्यक्षात आता उड्डाण पुलाचं काम आता चालू होईल. त्यामुळे ही सोलापूरच्या दृष्टीने खूप आनंदाची आणि महत्वाची माहिती आपल्याला या निमित्तानं द्यायची होती. दुसरा एक विषय आपला जो होता की IT पार्कचा विषय, आपण सातत्याने चर्चेला आलेला IT पार्कचा विषय होता. मध्यंतरीच्या कालखंडामध्ये काही चर्चा झाल्या आणि त्यामध्ये IT पार्कच्या जागेसंदर्भात काही विषय निर्माण झाले होते. परंतु जलसंपदा विभागाची गट नंबर 576 मधील 20 हेक्टर जागा ही विना मोबदला MIDC कडे हस्तांतरित केलेली आहे. त्यामुळे MIDCचा जो विषय होता तोही आता IT पार्कचा विषय, तोही जागेचा विषय आता संपलेला आहे. त्या प्रत्यक्षात IT पार्कचं काम आता लवकरच चालू होईल आणि त्या दृष्टीनं सरकारकडून तशी कारवाई केली जाईल. त्यामुळे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जो शब्द त्या सोलापूरच्या जनतेला दिला होता त्या शब्दाच्या पूर्तीच्या अनुषंगानं
आता कारवाई होताना आपण सगळेजण पाहतोय. खास करून या सगळ्या प्रक्रियेमध्ये म्हणजे आयटी पार्कची प्रक्रिया असेल किंबहुना उड्डाणपुलाची प्रक्रिया असेल, या सगळ्यामध्ये आपल्या जिल्ह्याचे कलेक्टर कार्तिकेयन यांनी खूप मेहनत घेतली आणि त्यांनी खूप मेहनतीने या सगळ्यावर मार्ग काढलेले आहेत. त्यासोबत मला वाटते आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं आपल्या किंवा संबंध महाराष्ट्राने देशातील महाराष्ट्राच्या लगतच्या काही राज्याच्या दृष्टीनं महत्वाची असलेली आपली आषाढीची वारी यशस्वीपणे पार पडलेली आहे, निर्विघ्न पार पडलेली आहे. आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या मार्गदर्शनाखाली वारीमध्ये आम्ही खूप नवनवीन असे प्रयोग केले. आलेला प्रत्येक वारकरी सुखानं समाधानानं वारीत चालला पाहिजे, त्याला कुठेही असुविधा झाली नाही पाहिजे. आणि वारीमध्ये अखंड चालत असताना ज्या ज्या सुविधा देणं आवश्यक आहे त्या सगळ्या सुविधा आम्ही वारीच्या अनुषंगाने दिल्या. त्याचा लाभही वारकऱ्यांनी घेतला. आणि पाठीमागच्या वर्षीपासून आपण बघतोय ज्या ज्या सुविधा आपण दिल्या त्या सुविधाचा लाभ, खास करून स्वच्छता हा सगळ्यात महत्वाचा घटक वारीतला होता. आपण पाहिलं असेल की आळंदीपासून किंवा देहूपासून किंवा ज्या ज्या ठिकाणापासून पालख्या निघत होत्या त्या त्या ठिकाणापासून स्वच्छतेचं काम आपण हातामध्ये घेतलं होतं. पालखी पुढं होती, जसं जसं एक मुक्काम घेऊन पालखी पुढे जाईल तसं तसं मागच्या मुक्कामाचं ठिकाण आणि तो परिसर सगळा स्वच्छ आपण केला. त्यामध्ये आपल्या जिल्हा परिषदेचे CEO जैन साहेब यांनी खूप आघाडीवर राहून काम केलं. दोन्ही म्हणजे कलेक्टर असतील, आपले CEO असतील, SP असतील आणि संबंधित प्रशासन विभाग असेल, कर्मचाऱ्यापासून सगळ्या लोकांनी खूप मनापासून वारकऱ्यांची सेवा केली. सेवा करत असताना ज्या ज्या गोष्टी आवश्यक होत्या त्या सगळ्या केल्या. खास करून आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने आकर्षण असलेलं, वारकऱ्यांच्या दृष्टीने आकर्षण असलेलं मुख्यमंत्री सेवा केंद्र, की ज्या सेवा केंद्रामध्ये वारकऱ्यांसाठी सगळ्या सुविधा उपलब्ध होत्या. महिला भगिनींसाठी टॉयलेट, स्नानगृह, चेंजिंग रूम, हिरकणी कक्ष या सगळ्या गोष्टी होत्या. त्यासोबत थकलेल्या भागलेल्या वारकऱ्यांसाठी चरणसेवेची खूप मोठी सेवा त्या ठिकाणी आम्ही दिलेली होती. जवळजवळ 700 मशीन्स आणि आमचे 200 व्हॉलेंटियर्स कंटिन्यू चरणसेवा आमची देत होते आणि त्याचाही लाभ जो भाविकांनी घेतला. आरोग्याच्या दृष्टीने आम्ही वारकऱ्यांची आणि भक्तांची काळजी घेतली आणि त्या दृष्टिकोनातून कुठलाही रोग, कुठलीही साथ किंवा किंबहुना कुठलंही व्हायरल इन्फेक्शन होणार नाही अशा पद्धतीची व्यवस्था आम्ही अख्ख्या वारीमध्ये केली. त्यामुळे वारीमध्ये कुणी आजारी पडताना दिसला नाही, कुठल्याही एखादी साथ येताना दिसली नाही. मग सगळ्या सोयी सुविधा आरोग्याच्या आम्ही उपलब्ध करून दिलेल्या होत्या. त्याचाही खूप मोठा लाभ या ठिकाणी झाला. त्यासोबत मेडिकल ऑन व्हील एक आम्ही पाठीमागच्या वर्षापासून केलेली व्यवस्था होती, जी आम्ही अख्खं मेडिकल हे व्हीलवर म्हणजे एका आयशर सारख्या टेम्पोवर आम्ही अख्खं मेडिकल होतं ते 13-14 व्हॅन आम्ही अख्ख्या सगळ्या पालखी मार्गावर आम्ही ठेवलेल्या होत्या. त्यातून साधारण जिल्हा परिषदेच्या आमचा अकाउंट आरोग्य विभागाचा आहे की साधारण रोज 30,000 लोक त्या आरोग्य सेवेचा लाभ घेत होती. ती खूप चांगली सेवा आम्ही देण्याचा प्रयत्न केला. खास करून आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पंढरपूरमध्ये वारी आल्यावर साथीचा रोग येणं, खास करून पंढरपुरातल्या स्थानिक नागरिकांचं विस्थापित व्हायचे आणि काही दिवसासाठी ते बाहेर जायचे की त्यांना रोगाची आणि साथीच्या रोगाची भीती कायम राहायची. पाठीमागच्या वर्षीपासून आपण स्वच्छतेचं काम हातामध्ये घेतलं आणि पाठीमागच्या वर्षी कुठलीही साथीची रोग आला नाही, आजारी कोण पडलं नाही. या वर्षी त्याच्याही पुढे जाऊन आपण आणखीन शहर स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला आणि पंढरपूर शहर वारीच्या अगोदर 15 दिवस, वारीनंतर 15 दिवस हे स्वच्छ आणि सुंदर राहिलं पाहिजे. त्या ठिकाणी कुठल्याही आरोग्याचा अडचण आली नाही पाहिजे, कुठली साथीचा रोग आला नाही पाहिजे, अशा पद्धतीच्या सगळ्या व्यवस्था आम्ही वारीच्या अनुषंगानं केलेल्या होत्या. आणि त्याचा परिणाम आपण सगळ्यांनी बघितला की आज पंढरपूर
वारीचं अजून वारे पालख्या काही गेल्या, काही परत जात आहेत. परंतु वाकरीचा पालखी तर आम्ही स्वच्छ केलेला आहे. 65 एकर आम्ही स्वच्छ केलेलं आहे. वाळवंट तर आम्ही ज्या वाळवंटामध्ये खाली पाऊल टाकणं मुश्किल होतं, किंबहुना दुर्गंधी आणि तिथूनच खरं तर साथीच्या रोगाचं सुरुवात व्हायची, ते वाळवंट आम्ही स्वच्छ, सुंदर, एवढं स्वच्छ, तिथलं अतिक्रमण काढलं, शहरातलं अतिक्रमण काढलं, पण वाळवंट एवढं स्वच्छ होतं की ज्या वाळवंटामध्ये पाय टाकायला वारकरी घाबरायचे, त्या वाळवंटामध्ये आज वारकऱ्यांनी मनोभावे पूजा अर्चा केल्या, त्या ठिकाणी बसून जेवण केलं, त्या ठिकाणी जाऊन चंद्रभागेमध्ये स्नान केलं आणि मोठ्या आनंदानं वारकरी चंद्रभागेचं दर्शन घेऊन, विठुरायाचं दर्शन घेऊन आता वारकरी घरी परतलेला आहे. त्यामुळं मला सांगायला आनंद होतो की ज्या ज्या सुविधा शक्य होत्या त्या सगळ्या सुविधा आम्ही दिल्या. एआयच्या माध्यमातून ट्रॅफिक कंट्रोल केलं. आज बघत होतो की एवढं मोठं ट्रॅफिक, आज 32 लाख लोकांचा एआयचा आकडा आज आपल्याकडे आलेला आहे की 32 लाख भाविकांनी आषाढीमध्ये पंढरपूरमध्ये आले. त्यांनी पंढरीचं पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि ते दर्शन घेऊन आनंदाने परत गेले. खास करून मला प्रशासनाचं कौतुक यासाठी करायचं आहे की यावर्षी वारीची रांग प्रचंड मोठी होती. साधारण 21 किलोमीटर लांबीची दर्शन रांग या ठिकाणी लागली. पण या दर्शन रांगेमध्ये आलेल्या प्रत्येक भाविकाला चांगल्या सर्वोत्तम सुविधा द्यायचा आम्ही प्रयत्न केला. नाश्ता, जेवण, पाणी मोफत दिलं, त्यासोबत निवारा दिला. जे वेटिंग शेड आम्ही होती, मागच्या वर्षी 9 शेड होती, यावेळी जवळजवळ 19 शेड आम्ही उभी केली. त्या माध्यमातून वारकऱ्यांना विसावा घेता आला, वारकऱ्यांना सावली मिळाली, पावसापासून संरक्षण मिळालं. आजपर्यंत अनवाणी चालणारा वारकरी हा खाली आपण बघतो की खड्यातनं चालणारा वारकरी, यावेळी आम्ही कंप्लीट 21 किलोमीटरच्या वारी मार्गावर आम्ही मॅट टाकलेलं होतं की जेणेकरून वारकऱ्यांच्या पायाला त्रास होऊ नये, अशाही पद्धतीची व्यवस्था आम्ही केलेली होती. त्यामुळं या सगळ्या व्यवस्था मी या वारकरी बांधवांना दिल्या. अख्खं पंढरपूर आणि अख्खा पालखी मार्ग हा वारकरी बांधवांच्या स्वागतासाठी सज्ज होता. आपण पाहिला असेल, या ठिकाणी आम्ही स्वागत केलेल्या स्वागत कमानी ह्या आजच्या या वर्षीच्या वारीचं आकर्षण राहिलेलं आपण सगळ्यांनी अनुभवलं. खास करून पंढरीमध्ये वाखरीची जी पालखी सोहळ्याला जी स्वागत कमान होती, एवढी सुंदर कमान झाली की तो आमचा सेल्फी पॉइंट वारकरी बांधवांचा झाला होता. प्रत्येक वारकरी बांधव त्या ठिकाणी फोटो घेण्यासाठी थांबत होता आणि फोटो घेत होता. सगळ्या बाजूने आम्ही वारकरी बांधवांचं स्वागत करण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्यासोबत आपल्या सगळ्यांना माहिती आहे की चालू वर्षी, पाठीमागच्या वर्षीपासून VIP दर्शन टाळण्याचा आम्ही प्रयत्न केला. याही वर्षी आम्ही सक्तीनं VIP दर्शन बंद केलं आणि सामान्य नागरिकाप्रमाणेच VIP ना दर्शन घ्यायला लागलं, अशा पद्धतीची परिस्थिती झाली. त्यामुळं आमच्या वारकरी बांधवांना खूप मोठा त्याचा लाभ झाला. किमान रांगेत उभं राहण्याचं 5 तासाचं त्यांचा वेळ वाचला. त्यामुळे वारकरी आनंदी होता. वारकऱ्यांनी आनंदाने विठुरायाचं दर्शन घेतलं. या सगळ्या सुविधा असल्यामुळे 28 तास, काय 22 तास, काय 15 तास, काय 16 तास रांगेत थांबल्यानंतर सुद्धा वारकरी आनंदानं विठुरायाचा गजर करत, माऊलीचा गजर करत दर्शन घेऊन गावी जात होता. म्हणजे त्याला सगळ्या सुविधा त्या ठिकाणी मिळत होत्या. त्यामुळे वारकऱ्याला थकवा येईल असं कुठलंही काम तिथे झालं नाही. वारकरी आनंदानं दर्शन घेईल अशा पद्धतीची व्यवस्था अख्ख्या पंढरपूरमध्ये आपण केलेली होती. या सगळ्या व्यवस्थेवर माननीय मुख्यमंत्री महोदयांचं सातत्याने बारकाईने लक्ष होतं, सातत्याने त्यांच्या सूचना होत्या. आणि मुंबईमध्ये जरी त्यांना कोणी मेसेज केला तरी तातडीने तो मेसेज आमच्याकडे पास होत होता आणि आम्ही कुठं कमी आहोत का याच्या संदर्भात आम्हाला सूचना येत होत्या. त्यामुळे मी सगळ्या व्यवस्थेचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करेन. खास करून कलेक्टर असतील, आमचे CEO असतील, SP असतील, अगदी आरोग्य कर्मचाऱ्यापासून आमच्या सफाई कर्मचाऱ्यांचं फार मोठं योगदान आहे. कारण ही वारी स्वच्छ सुंदर करण्याचं काम जर तुम्ही केलं असेल तर आमच्या सफाई कामगार बांधवांनी केलेलं आहे. त्यांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करेन. त्यांनी खूप मोठं काम या वारीच्या याच्यामध्ये केलं. त्यामुळे या सगळ्या व्यवस्थेचं मनापासून धन्यवाद व्यक्त करत असताना
माझ्या ग्रामविकास विभागाचे म्हणजे मी मनापासून या कर्मचारी बांधवांचं मनापासून कौतुक करेन, कारण या सगळ्या व्यवस्था करत असताना कर्तव्याच्या भावनेतून केलंच असेल. काही ड्युटी लावलं म्हणून काम करतो आपण, परंतु इथं कर्तव्य ड्युटीच्या पलीकडे जाऊन सेवाभाव या दृष्टिकोनातून सगळ्यांनी या सेवेकडे बघितलं आणि सर्वोत्तम सेवा देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं ही चालू वर्षाची आषाढी वारी यशस्वी झाली. आलेल्या दिंड्या, आलेल्या पालखीचे विश्वस्त, आलेल्या सगळ्यांनी या पालखी सोहळ्याचं भरभरून कौतुक केलं आणि आम्हाला याचा आनंद आहे की आम्ही गेल्या 2 महिन्यापासून जी मेहनत घेतली त्या 2 महिन्याची मेहनत जेव्हा वारकऱ्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघितला तेव्हा ही सगळी मेहनत आमची कामी आली, याचा मनापासूनचा आम्हाला आनंद झाला. आणि त्यामुळे माननीय राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करेन की त्यांनी ह्या व्यवस्था उभ्या करत असताना कुठल्याही बजेटचं बंधन आम्हाला घातलं नाही. लागेल त्या व्यवस्था लागेल त्यावेळी आम्हाला उपलब्ध करून दिल्या. सकाळी जरी आम्ही व्यवस्था मागितली तर 1 तासात 2 तासात GR शासनाचा येत होता आणि त्या सगळ्या व्यवस्था उभ्या राहत होत्या. त्यामुळं शासनाचं, खास करून मुख्यमंत्री मोदयांचं मनापासून या ठिकाणी मी आभार मानेन. आणि खास करून पत्रकार बांधव यांनी या वारीचं वृत्तांकन करत असताना आमच्या चुकीच्या किंवा आवश्यक असणाऱ्या बाबीवर नक्की बोट ठेवलं, परंतु अख्ख्या वारीमध्ये झालेल्या चांगल्या गोष्टी जगासमोर आणल्या. त्यामुळं ही वारी सुखाची, समाधानाची आणि आनंदाची झाली. वारकरी बांधव आता वारीचं दर्शन घेऊन आनंदाने घरी पोहोचला, याचा आम्हाला सगळ्यांना आनंद आहे. सोलापूर शहरात कामं मार्गी लागतात, मात्र पहिल्या चौकी भरायचं होतं तर रेल्वे पुलाचं बीजचं काम ते संत गतीने सुरू आहे. कुठेतरी प्रशासन असेल किंवा ठेकेदार असेल त्याकडे दुर्लक्ष करतो का, त्या ठिकाणी नागरिकांनी खूप वैतागलेली आहे. आता आज तरी मला वाटलं की आनंदाच्या गोष्टीवर आनंद व्यक्त कराल, परंतु शेवटी विषय आहे, काम कधी न थांबणारा विषय आहे. त्यामुळं रेल्वे पुलाच्या बाबतीत आपल्याला सगळ्याला माहिती आहे की त्या पुलाचं काम संत चाललेलं आहे. आपण सूचना दिल्यात, नोटीस काढले, सगळ्या गोष्टी येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये मी रेल्वे प्रशासनासोबत बैठक करेन. संबंधित कॉन्ट्रॅक्टर असेल त्याच्याशी माननीय कलेक्टर महोदय बैठक करतील, मी करेन आणि ते काम तातडीनं पूर्ण करून लोकांची असुविधा तातडीनं दूर व्हावी अशा पद्धतीची व्यवस्थापन करू. आषाढीवारीमध्ये निश्चित यावर्षी स्वच्छता चांगली होती की 100% तर मग किती कार्यक्रम केले फर्स्ट टाइम असते. परत मला हो, आम्ही जातानाही आमचा जर्मन हँगर किंवा मुख्यमंत्री सुविधा केंद्र हे आमचं वारीतलं सगळ्यात यशस्वी केंद्र आहे. आणि या सगळ्या सुविधा बघितल्यानंतर आमचे ज्ञानोबारायाचे पालखीचे विश्वस्त असतील, तुकोबारायाचे पालखीचे विश्वस्त असतील, या विश्वस्तांनी सांगितलं की येताना आम्हाला सगळ्या सुविधा मिळालेल्या आहेत. आता आमचा परतीचा प्रवास चालू आहे. परतीच्या प्रवासामध्ये सुद्धा 5, 7, 8, 10 हजार लोक दोन्ही पालख्यांच्या सोबत असतात. तेव्हा त्यांनी विनंती केली की आम्हाला जातानाही ज्या सुविधा येताना मिळालेल्या आहेत त्या सुविधा आम्हाला जातानाही मिळाल्या पाहिजेत, अशा पद्धतीची त्यांची विनंती होती. त्यांची विनंती माननीय मुख्यमंत्री मोदयांनी मान्य केली, तसे आम्हाला सूचना दिल्या आणि जातानाही आम्ही मुख्यमंत्री सुविधा केंद्र यांनी म्हणजे जर्मन हँगर त्याची व्यवस्था केलेली आहे. त्या ऊन वारा पावसापासून आलेल्या सगळ्या भाविकांचं किंवा वारकरी बांधवांचं, पालखीच्या विश्वस्तांचं रक्षण करण्याची जबाबदारी आमच्यावर आली होती. म्हणून जातानाही आम्ही 8 ठिकाणी जर्मन हँगर उभे केलेले आहेत, मुख्यमंत्री वारकरी सेवा केंद्र उभी केलेली आहेत. प्रसार माध्यमांवरती विरोध करत आहेत की त्या ठिकाणी वारकऱ्यांना सुविधा मिळाली गेलेली आहे. या प्रसार माध्यमांमध्ये फिरणाऱ्या व्हिडिओमध्ये काय तथ्य आहे का? इथं खरंच वारकऱ्यांना सुविधा मिळाली? एखाद्या प्रसार माध्यमांनी काय नॅरेटिव्ह चालवावा किंवा काय बोलावं हा ज्याचा विषय आहे. पांडुरंग बघून घेईल, मी बघायची आवश्यकता नाही. त्यामुळे मी त्या गोष्टी पांडुरंगावर सोडत असतो. जे पांडुरंगाने जबाबदारी दिलेली आहे ती इमानदारीने पार पाडणं, सगळ्या लोकांना चांगल्या सेवा देणं ही माझी जबाबदारी, माझ्या सगळ्या सहकाऱ्यांची जबाबदारी होती. आम्ही इमानदारीने पार पाडली. आम्ही काय पांडुरंग नाही, आम्ही माणूस आहोत. माणूस म्हणून आमच्या हातून पण काही चुका होऊ शकतात, परंतु कुठलीही चूक जाणीवपूर्वक झालेली नाही आणि अशी कुठलीही असुविधा वारकऱ्याची झालेली नाही किंवा रांगेतल्या लोकांची झालेली नाही, हे मात्र मी आपल्याला खात्रीनं सांगेन. पण एक लक्षात घ्या की जे अपेक्षित लोक होती
जी रांग आमची 15 किलोमीटर 20 आसपासची आम्हाला अपेक्षित होती, आम्हाला अचानक आणखीन त्यामध्ये 8-10 किलोमीटरची रांग वाढवायला लागली. काही जर्मन हँगर वाढवायला लागले, म्हणजे विसावा केंद्र सेंटर आम्हाला वाढवायला लागले. तर त्या सुविधा उभ्या करत असताना शेवटी तातडीने उभ्या करत असताना तास 2 तासासाठी काय असुविधा झाली असेल, असे असू शकतं. काही लोकांनी आता त्या भागात लाईट नव्हती याची बातमी केली, पण त्यांची ट्यूब कधी पेटणार की बाबा आता हे अचानक जी रांग आपण नव्यानं तयार करतोय त्याची लाईटची व्यवस्था करायला वेळ लागेल ना. परंतु शेवटी काय आहे की काही लोकांना निगेटिव्ह दाखवण्यामध्ये किंवा व्यवस्था बदनाम करण्यामध्ये काही लोकांना आनंद मिळतो, काही लोकांना आनंद मिळतो. विरोधकांना मिळत असेल, काही लोकांना आनंद मिळत असेल, त्या आनंद त्यांनी घ्यावा. शेवटी त्यांचा हक्क आहे ना. जर चुकीच्या बातम्या झापून देऊन जर त्यांना आनंद मिळत असेल, तोही आनंद त्यांनी घेतला पाहिजे आणि तोही माणूस आनंदी राहिला पाहिजे अशी माझी भावना आहे. मुख्यमंत्र्यांचा फोटो होता अशा पद्धतीची चर्चा आहे. उपमुख्यमंत्री असतील एकनाथ शिंदे साहेब असतील, कदाचित आपण त्याच्यावरचे पाण्याच्या टँकरवरचे बॅनर बघितले नसतील, त्यामुळे होऊ शकतं. परंतु मुख्यमंत्री हे महाराष्ट्र सरकारचे प्रमुख आहेत आणि जेव्हा महाराष्ट्र सरकारच्या प्रमुखाचा फोटो आला आणि देशाच्या प्रमुखाचा फोटो आला तेव्हा आमच्या सगळ्यांचे फोटो त्यात येतात. त्यामुळं अगदी अख्ख्या वारीची व्यवस्था जयकुमार गोरे पाहत असला तरी आळंदीपासून देहूपासून अगदी याच्या म्हणजे पंढरीपर्यंत व्यवस्था पाहणारा म्हणून कधी जयकुमार गोरेचा फोटो तुम्हाला कुठे दिसला नसेल. त्यामुळं शेवटी मुख्यमंत्री हे सरकारचे प्रमुख असतात आणि ही व्यवस्था सरकारनं केलेली आहे एवढी तर लोकांना माहिती व्हावी, हीच त्याच्या मागची भावना आहे. बाकी कुठली भावना त्याच्यामध्ये नाही. त्यामुळे मित्रपक्षांनी काय म्हणायची आवश्यकता लागणार नाही. आपण नीट फोटो बघितले असते, उघडा डोळे बघा नीट. त्यामुळं आपल्याला नक्की दिसतील, दुसरे 2 फोटोही दिसतील आपल्याला. आपला कार्यक्रम झाला आणि त्या ठिकाणी सुद्धा फोटोचा विषय निघाला म्हणून बॅनरवरती तानाजी सावंत आणि ओमराजे निंबाळकर यांचे फोटो नव्हते अशा पद्धतीचा आरोप शिवसैनिकांकडून केला चाललेला आहे. मला आपल्याला विनंती करायची आहे की आपला जो धाराशिव, ही धाराशिवच्या जिल्हा परिषदेनं एक विजन ठेवलेलं आहे 2030 पर्यंत की आपल्या गावखेड्याचा विकास झाला पाहिजे, आपली नवी पिढी पुढे गेली पाहिजे, शाळेचा शिक्षणाचा स्तर सुधारला पाहिजे. अशा पद्धतीनं अनेक गोष्टी स्मशानभूमीपासून सगळ्या गोष्टी त्यांनी घेतलेल्या आहेत. त्यामध्ये प्रत्येक गावात वाचनालय व्हावं. त्यांनी पहिल्या टप्प्यातली 83 वाचनालय त्यांनी घेतलेली आहेत. त्या 83 वाचनालयामध्ये आपण बघितलं असेल की सभामंडप, समाज मंदिर या सगळ्या गोष्टीच्या पुढे जाऊन त्यांनी वाचनालयाचं उभे करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि एवढा चांगला कार्यक्रम जेव्हा एखादी जिल्हा परिषद घेते तेव्हा चांगल्या कामाचं कौतुक न करता आपण त्याच्यामध्ये काय उणीव आहेत हे शोधण्याचा आपण प्रयत्न करता. कामामधल्या उणीवा शोधा, पण राजकीय उणीवा शोधणं मला वाटतं तितकं उचित नाही. राजकीय उणीवा शोधायचा प्रयत्न आपण केला त्यालाही हरकत नाही. शिवसेना पक्ष त्या कार्यक्रमाला उपस्थित होता. आदरणीय गायकवाडताई ह्या शिवसेनेच्या जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष आहेत, त्या कार्यक्रमामध्ये उपस्थित होत्या. शिवसेनेचे सदस्य उपस्थित होते. तानाजी सावंत यांना सरकारी निमंत्रण होतं, ते त्यांच्या कामात व्यस्त असल्यामुळे तिथं पोचले नाहीत. बाकी आणखीन कुणाची नावं तुम्ही घेतली ते त्या कार्यक्रमाला अपेक्षित होते का नव्हते मला माहिती नाही. परंतु या सगळ्या गोष्टीत न पडता जिल्हा परिषदेने तो सर्वोत्तम उपक्रम हातामध्ये घेतलेला आहे, त्याचं या ठिकाणी मनापासून मी कौतुक करेन आणि त्या जिल्हा परिषदेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना आणि सीईओना मनापासून त्यांच्या कामाचं अभिनंदन करेन. आता माझी माहिती तर असे कुठले पेपर फुटल्याची नाही. त्यांच्या एमपीएससीचं सेंटर वेगळा असेल तर मला कल्पना नाही, परंतु माझ्या माहितीप्रमाणे असा कुठलाही पेपर फुटलेला नाही. मात्र भाजपच्या मित्र पक्ष आपण पाहिलं असेल की आदरणीय मोदीजींनी किंवा भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं विद्यार्थ्यांच्या हिताची कायम भूमिका घेतलेली आहे. नीटची परीक्षा पेपर फुटणं हे आपल्या दृष्टीनं निश्चितच घोषणावं नाही, त्याचं कुणीही समर्थन केलेलं नाही. त्या अनुषंगानं दोषी असलेल्या प्रत्येकावर कारवाई केलेली आहे.
त्याची पाळंमुळं खोदून काढण्याचं काम सरकारच्या माध्यमातून झालेलं आहे. तरी विद्यार्थ्यांच्या भावनेच्या अनुषंगानं ज्या विद्यार्थ्यांच्या भावना होत्या त्या भावनेच्या अनुषंगानं आपण पाहिलं असेल की मोदींच्या सरकारनं निर्णय घेतला. शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा झाला. शिक्षण मंत्र्यांना जबाबदार त्याच्यामध्ये धरलं गेलं तर ठीक आहे. ज्या सगळ्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी सरकारनं स्वीकारलेल्या आहेत. आम्ही सगळेजण एकसंघपणे होतो. एनडीए एकसंघ आहे. माझ्या माहितीप्रमाणे आज एखादा दुसरा पक्ष एनडीए मध्ये वाढतोय, कमी होण्याची शक्यता नाही. त्यामुळं आपणच आपलेच चॅनल काय बातम्या चालवतात, आणखीन काय ऍडिशन होणार आहे. त्यामुळं डिलेशनचा विषय नाही, ऍडिशन होईल. त्यामुळं सरकार अगदी व्यवस्थित चाललेलं आहे. टार्गेट केलं जातं आता गडकरींना टार्गेट केलं जातंय. आता पुढची वेळ जी आहे ती गडकरींची अशा पद्धतीचा मला खात्री आहे आमचे विद्यार्थी बांधव हे देशाचं भविष्य आहे आणि त्यांनी नीटच्या परीक्षेच्या अनुषंगाने केलेलं आंदोलन होतं. त्या आंदोलनामध्ये त्यांच्या भावना अगदी उचित होत्या आणि त्या उचित भावनाचा सन्मान आपण केलेला आहे. आणि मला वाटते ते आंदोलन एक वेगळं आंदोलन होतं. गडकरी साहेबांचं काम अख्ख्या देशाला माहिती आहे. आज आपण ज्या ज्या रस्त्यावर चालतो, मग विरोधक चालतील, आपण चालतील आणि कोणी चालेल, ते रोड हे गडकरी साहेबांच्या माध्यमातून झालेले आहेत. खास करून पांडुरंगाच्या सगळ्या पालख्या ज्या ज्या भागातून येतात ते सगळे पालखी मार्ग बघितल्यानंतर गडकरी साहेबांचं काम आपण पाहतो. परंतु सर्वोत्कृष्ट कामाला बदनाम करणं ही रीत आपल्याकडे आहे. विरोधकांनी ती रीत हातात घेतलेली आहे, पद्धती हातामध्ये घेतलेली आहे आणि चांगलं काम जे जे चांगलं काम करतात त्या व्यवस्थेला बदनाम केलं की त्यांनी केलेलं काम मागं राहतं आणि बदनामीची गोष्ट पुढे येते. अशा पद्धती बदनामी करायचा प्रयत्न केला जातो, याची आपल्याला माहिती आहे. म्हणून सांगितलं ना की स्मशानभूमीला 2 एकर, दफनभूमीला 2 एकर जागा मंजूर केली याची बातमी झालेली नाही, परंतु त्याच्या ठिकाणी कुणी चालवणं याच्यात झालेला वाद हा चर्चेचा येतो. तसंच आहे, याच्या पलीकडचं दुसरं काही नाही. अनुसूचित जातीचं आरक्षण वर्गीकरण याच्या समर्थनात आणि विरोधात महाराष्ट्रभर मोर्चा घेतला. आनंदराव आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये सोलापूरमध्ये सुद्धा खूप मोठा मोर्चा झाला. यावर सरकारनं तोडगा काढावा अशी मागणी दोन्ही बाजूने होती. बिलकुल सरकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेच्या तत्वावर चालतं आणि त्यामुळं घटनेमध्ये ज्या तरतुदी असतील, ज्यांना जे अधिकार दिले असतील त्याची अंमलबजावणी होईल. त्याच्यामध्ये कुठली शंका घेण्याचं कारण नाही. आम्ही सगळेजण बाबासाहेबांचे अनुयायी आहोत आणि बाबासाहेबांचा विचार आम्ही पुढे घेऊन जाऊ. बाबासाहेबांच्या घटनेतल्या सगळ्या तरतुदीची अंमलबजावणी आम्ही करू. पहिल्यांदा पालकमंत्री म्हणून तुम्ही आला आणि पहिल्यांदा वारी तुमच्या पांडुरंगाला मागण्यासाठी काहीच केलं नव्हतं. मी वारकऱ्यांची सेवा करणं, सेवाभाव याच प्रक्रियेतून आम्ही वारकऱ्यांची सेवा करण्याचा प्रयत्न केला. पांडुरंगाला मागण्याची आवश्यकता भासत नाही. पांडुरंग आपल्याला देत असतो आणि पांडुरंगाला आपलं कामही दिसत असतं. त्यामुळे पांडुरंगाचे आशीर्वाद सातत्याने आमच्या पाठीशी राहतील अशा भावना या ठिकाणी आहेत. मी एवढंच मागतो की मला लोकांची सेवा करायची ताकद दे, बळीराजाला सुखी ठेव, पाऊस पडू दे आणि जे जे लोक चांगल्या कामाचं कौतुक करतायत त्यांच्या पाठीशी राहा आणि जे जे चांगल्या कामालाही वाईट म्हणतात त्यांना अधिकचा आशीर्वाद दे, अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी मांडलेली. तुम्हाला 2 वर्षाचा वारीचा अनुभव जो आहे तो पाठीशी आहे. नागपूरचं पण सध्या पालकमंत्रीपद जे आहे ते आता नाशिकचं पण पालकमंत्रीपद जे आहे सध्या कुंभमेळ्याचा अनुभव, तिथं कुंभमेळ्यासाठी काय प्रयत्न करणार आहे? आपल्या सगळ्यांना मला सांगायचं आहे की मी सोलापूरचा पालकमंत्री म्हणून खूप आनंदी आहे. मला पांडुरंगाची, विठुरायाची, सिद्धेश्वराची, अक्कलकोटच्या स्वामींची सेवा करता येते याचा मला मनापासून आनंद आहे. सोलापूरच्या जनतेची सेवा करताना मला खूप आनंद मिळतो आणि तो आनंद मी घेत असतो. खास करून सोलापूरच्या संस्कृतीचा खूप मोठा आनंद मिळतो आणि तोही मी आनंद घेत असतो. इतर लोकांची सेवा करताना अनेक गोष्टी मला करता येत आहेत याचाही मला मनापासूनचा आनंद आहे.
मी सोलापूरमध्ये खुश आहे. त्यामुळं पक्षानं माझ्यावर जबाबदारी दिलेली आहे. पंढरीची वारी यशस्वी करण्याची ती जबाबदारी मी पार पाडलेली आहे आणि सोलापूरचा पालकमंत्री म्हणून माझं काम पक्षाला आणि जनतेला माहिती आहे. अधिकची सांगण्याची आवश्यकता नाही. कुंभसाठी आमचे आदरणीय गिरीश महाजन साहेब काम करतायत. ते त्या ठिकाणी सक्षमपणे काम करतील. कार्यकर्ता म्हणून, पालकमंत्री म्हणून नाही. कार्यकर्ता म्हणून जर माझ्यावर जबाबदारी दिली तर कुंभमेळ्यामध्ये सुद्धा भक्तांचं आणि आलेल्या लोकांचं सेवा करण्यासाठी मी नक्की जाईन. कशामध्ये नागेसफाई करण्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला म्हणून एक समिती गठीत केली आणि सभासदांचं म्हणणं होतं की ज्याच्यावर आदेश आहे त्यांना पदावरून खाली ठेवावं आणि मग चौकशी करावी. तरी देखील ते पदावर आहे. सन्माननीय पत्रकार महोदय, अजून अंगाची हळद पण निघाली नाही. आमच्या सदस्यांनी, ज्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या अंगाची हळद पण निघाली नाही अजून. लगेच भ्रष्टाचार, लगेच नाले नले, लगेच सफाई असा विषय कुठून आला? मी तुम्हाला सांगतो की महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षावर सोलापूर शहरातल्या जनतेने विश्वास टाकलेला आहे. या महानगरपालिकेमध्ये कुठलंही चुकीचं कृत्य करू देणार नाही. ही महापालिका सोलापूरच्या जनतेची आहे आणि सोलापूरच्या जनतेची राहील. जो शब्द सोलापूरच्या जनतेला दिलेला आहे तो प्रत्येक शब्द पूर्ण करण्यासाठीच महापालिका काम करेल आणि पक्षाच्या शिस्तीच्या बाहेर जाऊन कोणालाही काम करता येणार नाही. त्याबद्दल आपण निश्चिंत राहा. विषय निघालाय. संपली ना प्रेस यार. शहराध्यक्षांचा फोटो जो आहे तो नव्हता. अगोदर 2 आमदारांचे फोटो गायब व्हायचे जाहिरातीमधून, आता शहराध्यक्षांचा पण फोटो गायब झाला. मला तुमच्या पत्रकारितेबद्दल मी खूप समाधानी आहे. कारण आमचा पक्ष आमच्या लोकांची काळजी करतो का नाही हे मला माहिती नाही, पण तुम्ही खूप काळजी करता याचा मला मनापासून आनंद आहे. मला आनंद आहे. पूर्वी 2 देशमुखांचं काळजी करत होता, आता तुम्ही आमच्या ताईंची काळजी करताय. म्हणजे पत्रकार आमच्या पदाधिकाऱ्यांची किती काळजी करतात हे उत्तम उदाहरण आज मला आपल्या माध्यमातून दिसतंय. ताईंच्या फोटोची काळजी करू नका. काही काळजी विषय नाही. ताईंच्या फोटोनं ताई छोट्या होणार नाहीत आणि फोटो लावल्यानं मोठ्या होणार नाहीत. ताईंचं कर्तृत्व शहराला माहिती आहे. त्यामुळे ताईंच्या कर्तृत्वाचा जय जयकार होतो, फोटोचा जय जयकार करायचं कारण नाही. तो प्रश्न नका विचारता. केंद्रात गेले तर मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे व्हावे असं आशा जी आहे ती मंत्री भरतशेठ गोगोळे. मी पहिला आपल्याला एक सांगतो की राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब सर्वोत्तम काम करतायत, मजबूतीने काम करतायत, विकसित महाराष्ट्राचं स्वप्न घेऊन काम करतायत. महाराष्ट्रातल्या जनतेचा त्यांच्यावर विश्वास आहे. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मिळालेलं यश, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये मिळालेलं यश, महापालिकांच्या निवडणुकीमध्ये मिळालेलं यश, नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये मिळालेलं यश हे त्यांच्या कर्तृत्वाची पोचपावती आहे. आणि त्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांसाठी घेतलेले निर्णय, आज बघतो आपण एवढं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहतंय, परदेशी गुंतवणूक येते, राज्य आज समृद्धीकडे चाललंय, हे सगळं आपण पाहताय. त्यामुळं देवेंद्रजी महाराष्ट्रामध्ये खूप चांगलं काम करतायत. ते महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री म्हणून चांगलं काम करतायत, त्याच्यामध्ये कुणालाही शंका कुशंका असायचं कारण नाही. ते महाराष्ट्रामध्येच राहतील हे आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे. माझ्या सहकारी पक्षातल्या माझ्या सहकारी बांधवांना माझी विनंती राहील की कोण वर जाईल कोण खाली जाईल हा ठरवण्याचा अधिकार तुम्हाला नाही. आपण राज्य मंत्रिमंडळातले मंत्री आहोत, सगळ्यांनी जबाबदारीनं बोललं पाहिजे, सगळ्यांनी जबाबदारीनं वागलं पाहिजे. त्यामुळे अशा वक्तव्यापासून किंवा अशा चर्चेपासून आपण बाजूला राहावं अशा पद्धतीच्या माझी विनंती माझ्या सहकारी बांधवाला राहील. विनाकारण अशा चर्चा पुढे येणं हे बरोबर नाही. त्यामुळं माननीय मुख्यमंत्री महोदय सक्षमपणे राज्याचा कारभार चालवतायत आणि तो त्यांचा 5 वर्षाचा कालखंड पूर्ण करतील.
उजनीचा प्रश्न पहिल्यांदा घेतला होता की उजनी भरली आनंदाची बातमी. मात्र उजनीतलं किती तासाची प्रेस घ्यायची आपल्याला? हा बोल हा. उजनी धरणातल्या प्रदूषणाचा विषय आहे. उजनी धरणाचं प्रदूषण आणि सातत्याने तिथलं आपल्या सोलापूर शहरात जे पाणी येते त्या संदर्भात लोकांना आजार होत आहेत, कॅन्सर होत आहेत, अशा बऱ्याच वेळा बातम्या आहेत. त्या प्रदूषणासंदर्भात आपण शासन पातळीवर नाही, आपल्याला माहिती आहे उजनीच्या पाण्याच्या प्रदूषणासंदर्भात खूपदा चर्चा झालेली आहे. त्या अनुषंगानं तिथलं प्रदूषण कमीत कमी व्हावं या दृष्टीनं सरकार सातत्यानं प्रयत्न करते. मी कलेक्टर महोदयांना या ठिकाणी सांगेन असे यामध्ये आपण बारकाईनं चौकशी करावी आणि प्रदूषणाचा पाण्याचं प्रदूषण करणाऱ्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आपण त्या ठिकाणी थांबवल्या पाहिजेत. त्या संदर्भात कलेक्टर महोदयांना या निमित्तानं मी सूचनाही देईन आणि त्यांना त्या संदर्भातली माहिती घ्यायलाही सांगेन. परंतु आज आनंद आपण व्यक्त करू उजनी भरल्याचा. शेतकऱ्यांना लाईट कधी सकाळी मिळणार का संध्याकाळी मिळणार? 8 तास कधी मिळणार, सकाळी का संध्याकाळी? तुम्ही अभ्यास करून सांगाल त्या टायमिंगला देऊ.